नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मायेचे आणि माणुसकीचे एक हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला मिळाले आहे. जावयाचा जीव वाचवण्याकरिता सासूने स्वतःची किडनी दान करत त्याला जीवनदान दिले आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आलेले हे रुग्णालयातील 75वे यशस्वी किडनी प्रत्यारोपण ठरले आहे. डॉक्टरांच्या तज्ञ चमूने हे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली असून या अनोख्या नात्याची सर्वत्र चर्चा होत आहे. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये माणुसकी आणि मायेचे अनोखे उदाहरण पाहायला मिळालेत. जावयाचा जीव वाचवण्याकरिता सासूने स्वतःची किडनी दान करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ही किडनी प्रत्यारोपण पूर्णपणे मोफत करण्यात आले. रुग्णालयातील हे 75वे यशस्वी किडनी प्रत्यारोपण असून डॉक्टरांच्या तज्ञ चमूने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. शस्त्रक्रियेनंतर दाता आणि रुग्ण दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या यशस्वी प्रत्यारोपणामुळे अमरावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे की सासूंनी जावयाला किडनी दिली. आजचा काळ असा आहे की कोणी कोणाला कशाचीच मदत करत नाही, पण आपल्या मुलीचा संसार चांगला चालावा यासाठी जो सासूंनी एक चांगला निर्णय जो घेतलेला आहे की आपली किडनी हे जावयाला द्यावी, हे खूपच गौरवास्पद आहे. आणि त्यांचे जे विचार आले आम्ही सगळे आनंदी आहोत आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी आपलं एक अवदान त्यांच्या जावयाला दिलेले आहे. कशा पद्धतीचं संपूर्ण शस्त्रक्रिया आहे? ही शस्त्रक्रिया एकदम जे आहे सुपर स्पेशालिटीमध्ये आपल्या विभागीय संदर्भ सेवामध्ये आज ही 75वी शस्त्रक्रिया झालेली आहे. यामध्ये नियम खूप असते आणि कायदा जो असतो ऑर्गन डोनेशन या कायद्यानुसारच ते सगळ्या कारवाई करावी लागते. याचे सगळे व्हेरिफिकेशन केल्यानंतरच कोणी कोणाला जो आहे त्यालाच किडनी मिळल्या जाते. त्याच्या सगळ्यात ब्लड ग्रुपिंग क्रॉस मॅच करावं लागते, नंतर HLA टायपिंग राहते की किडनी किती प्रकारे काम करू शकते. या सगळ्या तपासण्या चाचण्या केल्यानंतर कोणती किडनी द्यायची हे असे नेफ्रॉलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट हे आपले निर्णय घेतात. आणि मग कोणत्या प्रकारे जेणेकरून जो डोनर आहे त्याला पण त्याची पण तब्येत चांगली राहिली पाहिजे आणि रेसिपेंट जो किडनी घेतो त्यांचं पण चांगलं आयुष्य त्याला लाभलं पाहिजे. हे सगळ्या तपासण्या केल्यानंतर तो निर्णय घेतला जातो. रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन माणुसकी आणि मायेचे नाते किती मोठे असते याचे हे जिवंत उदाहरण आहे. अवयवदानामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकते हा संदेशही या घटनेतून समाजापर्यंत पोहोचला आहे.